हॅलो फ्रेंड्स, आता आपण शिवा या मालिकेचा 18 जानेवारीचा एपिसोड रिव्ह्यू बघणार आहोत. कालच्या भागात आपण बघितलं शिवा आणि आशू पतंग उडवता उडवता एकमेकांजवळ येतात आणि एकमेकांकडे टक लावून बघत असतात. ते बघून नेहाला पण खूप छान वाटतं. भाऊ आणि लक्ष्मणला पण खूप छान वाटतं. पाना गँग पण त्यांच्याकडे बघत असते. तेवढ्यात पाना गँग जोरजोरात टाळ्या वाजते आणि आशू सावध होतो आणि पुन्हा ते पतंग उडवायला लागतात. एवढ्यात शिवा आशूची पतंग काढते आणि पतंग झाडाझुडपात जाऊन पडते आणि इकडे पाना गँग जोरजोरात उड्या मारायला लागतात. तेवढ्यात शिवा आणि आशू बघतात तर ते पतंग उडवता उडवता एकमेकांमध्ये गुंतलेले असतात. तेवढ्यात लक्ष्मण म्हणतात, भाऊ किती मस्त गुंतले आहेत ना एकमेकांमध्ये. तेव्हा भाऊ बोलतात, खऱ्या आयुष्यात असंच गुंतू दे म्हणजे झालं. तेव्हा शिवा बोलते, आशू खूप गुंता झाला ना. तेव्हा आशू असं करतो. तेव्हा शिवा बोलते, ऐक ना, मला नव्हता कापायचा पतंग. तेव्हा आशू बोलतो, कापलास पण जिंकली तू. तेव्हा शिवा बोलते, पण तो पतंग हवेत उडत राहिला असता तर. कापलास तू, सोपं असतं कापणं, पण तोच पतंग हवेत उडत ठेवणं हे खूप कठीण असतं. हे बघ, आत्तापर्यंत ना मी नेहमी प्रेमप्रूफ करत आले माझं, यापुढे तू करशील. तेव्हा तिथे मांजा येतो आणि शिवाला हात लावतो आणि बोलतो, शिवा तुम्ही या मांज्यातून सुटूच शकत नाहीत. तेव्हा सगळे हसायला लागतात आणि ते दोघं झालेला गुंता काढत असतात. तेव्हा तिथे सीताई येते आणि शिवाकडे रागाने बघू लागते आणि शिवाला विचारते, तू इथे काय करतेस. तेव्हा संपदा बोलते, काकू मी घेऊन आली आहे तिला. तेव्हा सीताईबरोबर एक काकू आलेले असतात. त्या बोलतात, आशू तू आज चांगल्याच गुंत्यात अडकला होतास. तेव्हा दुसऱ्या काकू बोलतात, लग्नानंतर असंच गुंत्यात अडकायचं असतं ग. तेव्हा एक काकू बोलते, आशू तुझी फार मज्जा चालली आहे मकर संक्रांतीत, आणि तुझी ही पहिलीच संक्रांती आहे ना. तेव्हा एक काकू बोलते, सीता अगं तुझी सून छानच रुळली आहे ग, आणि दिसते पण बघ ना किती सुंदर, आणि आता सगळं व्यवस्थित करते नाही तर पूर्वी माहीत आहे ना, साधं हळद कुंकूसुद्धा लावता येत नव्हतं. हो ना, आता पूजा अर्चासुद्धा व्यवस्थित करते अगं, आणि आता पूजा अर्चा पण व्यवस्थित करते बघ ना. अशा त्या काकू बोलत असतात. तेव्हा सीताई बोलते, एक मिनिट थांबा जरा. तसं तुम्हाला घरातलं सगळंच कळले, पण महत्त्वाचं कळलंच नाही असं सीताई बोलते. तेव्हा त्या काकू बोलतात, म्हणजे शिवा आता आमची सून नाही आहे. तेव्हा त्या पण दोघी शॉक होतात आणि सीताई नेहाला पुढे बोलवतात आणि बोलतात की ही आमची होणारी सून नेहा. आणि सीताई सांगतात की शिवा आणि आशू कधीच वेगळे झालेत. तेव्हा सीताई बोलते, खरं तर आशूने हिला घराबाहेरच हाकललं होतं, पण तरी ही मुलगी पुन्हा पुन्हा या घरात येण्याचा प्रयत्न करते. तेव्हा भाऊ बोलतात, सीता काय आहे हे. तेव्हा सीताई बोलते, यात लपवण्यासारखं काय आहे. जे सत्य आहे तेच सगळ्यांसमोर मांडते मी, आणि आज ना उद्या कळणारच आहे यांना. हातात पत्रिका पडतील आणि आशू आणि नेहाच्या लग्नात असतीलच ना हे सगळे. तेव्हा भाऊ बोलतात, हो पण हे असं. तेव्हा सीताई बोलते, खरं तर मी हे तुम्हाला शांतपणे निवांतपणे सांगणार होते, पण नेमकी शिवा आली आणि हे अशा पद्धतीने सांगावं लागलं. उगाच कुठल्या नात्याबद्दल कोणाच्या मनात गैरसमज नको ना, कुठली आशा नको. तेव्हा शिवा, भाऊ येते मी असं बोलते. तेव्हा सीताई म्हणते, एक मिनिट शिवा, तू खूप स्वाभिमानी मुलगी आहेस ना, येणार नाही म्हटली होतीस, मग का आलीस. तेव्हा सीताई आशूला बोलतात, आशू तुला पटलंय हिचं इथे आहे ना. तेव्हा आशू बोलतो, नाही आई मला नाही पटलंय. तेव्हा भाऊ बोलतात, सीता आज सण आहे. तेव्हा सीताई बोलते, मग तिने तिच्या घरी सहन करायचा, परक्यांच्या घरात नाही. तेव्हा उर्मिला काकू बोलते, ताई अगं तू. तेव्हा सीताई बोलते, हो आता हे घर तिचं राहिलेलं नाही, आणि मुळात आशूला या सगळ्यामुळे त्रास होतोय होणार आहे. तेव्हा आशू बोलतो, हो. तेव्हा सीताई बोलते, म्हणूनच शिवाला तिची चूक कळायला हवी. तेव्हा सीताई बोलते, शिवा तुझा आता या घराशी काही संबंध नाही, तरी तुला जिथे संबंध नाही तिथे या ठिकाणी काय यायचं आहे. तुझ्या वडिलांनी पण तुला हीच शिकवण दिली आहे ना, की आपल्या स्वाभिमानाला धक्का लागता कामा नये. त्यांची शिकवण धुळीला मिळवायला आली आहेस. त्यांना पटलं असतं तुझं इथे असं येणं. तेव्हा शिवा बोलते, मी इथे नको होतं यायला, आणि आता मी इथे कुणालाच नको आहे असं वाटतंय. ज्याच्यासाठी मी आले त्याला तर मी अजिबात नको आहे, आणि त्याचंच हिंमत आहे तर मी माझा अपमान नाही होऊ देणार. तेव्हा सीताई बोलते, तुझ्या या निर्णयावर तू ठाम आहेस अशी आशा बाळगू शकते ना मी, आणि येते मी म्हणते शिवा आणि निघून जाते. तिळगुळ उचलते आणि सीताईला बोलते, तिळगुळ घ्या. तेव्हा सीताई बोलते, पुढच्या वर्षी मी माझ्या सोन्याच्या हातानेच घेईल तिळगुळ. तेव्हा शिवा तिळगुळ परत डब्यात ठेवते आणि बोलते, आशुतोष देसाई, मी माझा स्वाभिमान बाजूला ठेवून इथे आले, कारण मला संपदाने बोलवलं, तिच्या आनंदासाठी आले, पण मी इथे नाही येणार परत. पण एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे तू मला जोपर्यंत इथे घेऊन येत नाहीस तोपर्यंत मी इथे पाऊल ठेवणार नाही. आणि हा शब्द आहे शिवाचा. तेव्हा कीर्ती बोलते, मागच्या वेळेस पण हेच म्हणाली होतीस, यावेळेस लक्षात ठेवशील ना. तेव्हा शिवा बोलते, कीर्तीताई मला संपदाने आणि गँगने सरप्राईज दिलं म्हणून. तर शिवा दिलेला शब्द मोडत नाही आणि येते बोलून सगळ्यांकडे बघून निघून जाते.
इकडे रात्री सगळे हॉलमध्ये बसलेले असतात तेव्हा सीताई बोलते कीर्तीला, बरं अगं पत्रिका काढ तरी. तेव्हा कीर्ती बोलते काढते आणि एक पत्रिका काढते आणि बोलते वाव, किती सांगितलं तसं डिझाईन आलं आहे रे सुहास. ओपन करून बघते हां. छोटी वाटेल पत्रिका, पण ओपन केल्यावर पत्रिका खूप मोठी आहे. ओके. तेव्हा कीर्ती सुहासकडे देते आणि बोलते एकदा चेक कर ना, मी सगळ्यांना देते. तेव्हा कीर्ती बोलते काय गं संपदा, पत्रिका फक्त बघून ठेवलीस. तेव्हा संपदा बोलते हां मग कीर्ती बोलते अगं मग काय, फोटो काढ ना, पोस्ट कर, स्टोरी पोस्ट कर. ते असतं ना हॅशटॅग दादाचं लग्न, आमच्या दादाच्या लग्नाला यायचं हं, असं काहीतरी कर ना. तेव्हा सुहास बोलतो आणि ते हॅशटॅग आशू. तेव्हा कीर्ती बोलते नको स्टोरीला पोस्ट कर. तेव्हा सीताई बोलते काय का संपदा, आवडली नाही का पत्रिका. तेव्हा संपदा आणि उर्मिला एकमेकांकडे बघतात आणि उर्मिला बोलते चांगली पत्रिका. तेव्हा सीताई बोलते कोणीतरी चांगलं म्हटलं. तेव्हा कीर्ती बोलते छान असणारच ना, शेवटी चॉईस कोणाचा आहे. तेव्हा सुहास बोलतो मी पण थोडीशी मदत केली आहे. तेव्हा कीर्ती बोलते आजचा चांगला दिवस, एवढा चांगला सण होता, पण त्या शेवटी त्या शिवानी येऊन वाट लावली. पण पत्रिका छापून आलं तर किती छान वाटतंय ना. तेव्हा सीताई बोलते चला पत्रिका छापून आले, त्या आता आपल्याला देवळात जाऊन ठेवायच्या आहेत, त्यामुळे उद्या सगळ्यांनी तयार राहा, जायचं आहे आपल्याला. इकडे शिवा गॅरेजमध्ये गाडी दुरुस्त करत असते. तेवढ्यात स्टेफनी येतो आणि बोलतो शिवा राहू दे ना आता, बस झालं. तेव्हा शिवा बोलते झालंच रे बाबा, थोडंसं प्रेम दाखवलं ना गाडीला की चटकन चालू होते गाडी. बॅटरी जरा स्टार्टर मार रे. तेव्हा सायलेन्सर बोलतो शिवा तुला गाडीची नस कळते ना गं. तेव्हा शिवा बोलते बरं मला सांग तो आत्ता येणार आहे का, आणि टाईम पण झाला आहे, आणि नाही आला ना तर गाडी नीट ठेवावी लागेल आपल्याला. तेव्हा स्टेफनी बोलतो अगं नाही तो येणार आहे, त्याला आजच्याच हवी गाडी. तेव्हा शिवा बोलते हो ना, मग चला बाकीचं आवरायला घ्या तुम्ही. तेव्हा रॉकीला शिवा बोलते अबे तू इथे काय करतोय, तुला अभ्यास नाही आहे का. तेव्हा रॉकी बोलतो अभ्यास झाला, मी तुम्हाला मदत करतो ना. तेव्हा शिवा बोलते कशाला, अभ्यास नाही का, जा अभ्यास करा, आम्ही करतो सगळं. तेव्हा रॉकी सगळ्यांना बाय करून बोलतो येतो. तेव्हा गाडी घ्यायला तो मालक येतो आणि बोलतो झाली का गाडी. तेव्हा बॅटरी बोलतो आहो साहेब एकदम टकाटक झाली तुमची गाडी. तेव्हा शिवा बोलते साहेब तुम्हीच बघा एकदा. तेव्हा तो गाडी बघतो आणि पुढे बघतो हे काय झालंय. तेव्हा शिवा बोलते काय झालंय, याला क्रॅच म्हणतात ना. तेव्हा शिवा म्हणते क्रॅच. तेव्हा तो बोलतो हां क्रॅचच म्हणतात त्याला. तेव्हा शिवा बोलते हा पण क्रॅच आम्ही नाही केला. तेव्हा तो बोलतो मग काय मी लावलाय. तेव्हा शिवा बोलते नाही एक मिनिट इकडे अरे पोरांनो. तेव्हा ते क्रॅच बघतात आणि स्टेपनी बोलतं अगं नाही शिवा, हे आपल्यामुळे नाही झालं आहे, आणि तुला तर माहिती आहे आपल्याकडे गाडी आली तर आपण जीवापेक्षा जास्त जपतो, आणि हा क्रॅच तर आधीपासूनच आहे. आपण नाही का गाडी आल्यावर फोटो काढतो, तसं या गाडीचा सुद्धा फोटो काढला आहे. तेव्हा स्टेपनी बॅटरीला म्हणतो फोटो दाखव रे. तेव्हा बॅटरी फोटो दाखवतो. तेव्हा शिवा बोलते हा बघा साहेब, तुम्ही 9ला गाडी आणून दिली तेव्हाचाच फोटो आहे बघा. तेव्हा तो माणूस बोलतो म्हणजे मी खोटं बोलतोय, हे असले फोटो काढायला कितीसा वेळ लागतोय. तेव्हा शिवा बोलते अहो पण आम्ही नाही केलंय हे. तेव्हा तो बोलतो मग काय मी केलं. तेव्हा शिवा बोलते आम्ही असं कुठे म्हणतोय, मग हा क्रॅच कसा काय गेला हे तुमच्यापैकीच कोणाचं तरी काम आहे. तेव्हा शिवा बोलते तुम्ही त्यांच्यावर ब्लेम टाकू नका हां. तेव्हा शिवा बोलते साहेब तुम्ही ऐकून घ्या माझं. तेव्हा तो बोलतो शाणे काय ऐकायचं ग तुझं. तेव्हा शिवा बोलते नीट बोलतोय ना तुमच्याशी, तुम्ही पण नीट बोला. तेव्हा तो बोलतो नाहीतर काय करणार. तेव्हा बाकीची पोरं बोलतात साहेब जरा आवाज कमी करा. तेव्हा तो बोलतो भाईगिरी करतोस काय. तेव्हा शिवा बोलते आम्ही अजून नीट बोलतोय, हमरी तुमरीवर यायचं नाही कळलं. तेव्हा तो माणूस बोलतो तुमच्याशी ना असंच बोललं पाहिजे, हीच लायकी आहे तुमची. तेव्हा शिवा बोलते लायकी काढताय आमची हां. तेव्हा तो बोलतो मग काय पूजा करायची का तुमची, तुमच्यासारख्या लोकांना ना चांगलंच ओळखून आहे मी, समजलं का. अरे वस्तीतले किडे आहात किडे. अरे एक वस्तू तुम्हाला धड वापरता येत नाही, माझीच चूक झाली, उगीच या घाणीत गाडी दिली मी. तुम्ही लोक ना चोर आहात चोर, माहिती नाही काय चोरी केलं असेल अजून. तेव्हा बॅटरी बोलतो काय बोललात तुम्ही, चोर वाटलं तुम्हाला आम्ही. तेव्हा तो माणूस बोलतो चोर नाही गुंड आहात तुम्ही गुंड. तेव्हा स्टेपनी बोलते स्टोन सांभाळून बोल. तेव्हा बॅटरी बोलतो तुझ्या तळ आणि पुढे. तेव्हा शिवा बोलते थांब. शिवा बोलते आम्ही इज्जतीत बोलतोय ना, इज्जतीत बोलायचं. तेव्हा तो बोलतो अरे हीच लायकी आहे तुमची. तेव्हा शिवा त्याच्या जोरात कानाखाली वाजवते. परत वंदना तिथे येते आणि बोलते शिवानी, आणि शिवाचा हात पकडते. तेव्हा बायाजी बोलते वंदे ऐक जरा. तेव्हा वंदना बोलते शिवानी काय चाललंय हे. तेव्हा शिवा बोलते अगं आई. तेव्हा वंदना बोलते एक शब्द बोलू नकोस, तू काय केलंयस ते बघितलं मी. तेव्हा शिवा बोलते आम्ही काहीच केलं नाही, आम्ही समजवलं त्याला पण हा आमच्यावर ब्लेम टाकतोय. आम्ही म्हटलं आम्ही यातलं काहीही केलं नाही, तू शांत हो. तर वस्तीतल्या लोकांची लायकी काढायला लागला हा. आणि वस्तीतले लोक म्हणजे काय ग, आपण पण माणसंच आहोत ना. आणि तो जर दुखावला ना, आणि आमचा पण इगो आहे, आणि तो जर दुखावला ना तर समोरच्याला त्याची किंमत दाखवता येते. तो माणूस बोलतो शिवा मी सोडणार नाही हा, पोलिसात कंप्लेंट करेन. तेव्हा कॉलनीतले सगळे वस्तीतले लोक येतात आणि बोलतात धमकी देतो का वंदनाताई, यात शिवाची काही चूक नाही.
तेव्हा दुसरा माणूस बोलतो, हेच जास्त बडबड करत होते, यांना नाही यांची जागा दाखवलीच पाहिजे. तेव्हा सगळे बोलतात, हो दाखवलीच पाहिजे. तेव्हा वस्तीतला एक माणूस म्हणतो, काय रे, काय वाटलं तुला, वस्तीतले लोक काय फालतू आहेत? तेव्हा तो माणूस म्हणतो, हे शिवा, हे बघ, तुला आणि तुझ्या गँगला मी सोडणार नाही. ही कानाखाली मारली ना, लक्षात राहील माझ्या. तेव्हा तो माणूस निघून गेल्यावर वंदना शिवाचा हात पकडते आणि बोलते, शिवानी, काय सांगितलं होतं तुला, कोणावरही हात उचलायचा नाही, मारामारी करायची नाही म्हणून. तेव्हा वस्तीतला एक माणूस म्हणतो, काय चुकलंय शिवाचं? शिवा, तू बरोबर केलंस, दुसऱ्या गालावर पण ठेवून द्यायची होती एखादी. तेव्हा दुसरं मनुष्य बोलतो, शिवा, तुझ्यामुळेच ही वस्ती आहे, तुझ्यामुळे त्या वस्तीला काय भीती नाही, तुझ्यामुळे ना या लोकांना त्रास होत नाही. तेव्हा वस्तीतली एक बाई बोलते, शिवा, पुन्हा तू दाखवून दिलंस की तुझ्यामुळेच ही वस्ती आहे. तेव्हा वंदना बोलते चिडून, बस करा, नका तिला अशा वागण्याची शाबासकी देऊ. ही जे करते ना त्याचं कौतुक करू नका. ही जे वागली ते बरोबर आहे, हिने मारामारी केली ती बरोबर वाटते तुम्हाला? तेव्हा बाई बोलते, शांत हो की जरा. तेव्हा वंदना बोलते, आई तुम्ही शांत राहा. आणि काय चुकीचं बोलते हो मी? ही सगळी माणसं आईला डोक्यावर चढवतात. ही जी मारामारी करते, हे जे वागते ना त्याचं कौतुक करतात, आणि उद्या ना यांचं नुकसान झालं तर हीच लोक आपल्या दारात येतात. यात यांचं काहीच नुकसान नाही आहे. नुकसान कोणाचं आहे तर शिवानीचं. शिवा हे करेल, शिवा ते करेल, शिवा सगळं करते, शिवा वस्तीचं सगळं चांगलं करते. पण शिवाचं काय चांगलं झालं आहे? शिवाचं फक्त नुकसान होतं आहे. हे बघा, तुम्हाला भांडायचं तर भांडा, मारामाऱ्या करायच्या तर करा, यापुढे शिवा इथे येणार नाही. शिवा यात पडणार नाही. आणि कशाला पाहिजे शिवा? शिवा येते, शिवा भांडते, शिवा मारामारी करते, पण नाव कोणाचं खराब होतं आहे? शिवाचं. तुम्ही काय उद्या जाल आपल्या आपल्या घरी, तुमचे संसार सुखाने चालू आहेत ना. संसार उद्ध्वस्त कोणाचा झाला आहे? शिवानीचा. नुकसान कोणाचं होतं आहे? शिवानीचं. नाही, तिला तर सांगून काही कळतच नाही आहे, तिने ठेका घेऊन ठेवला आहे ना समाजाला सुधारण्याचा. बाई बोलते, वंदे जरा शांतपणाने बोल ना. तेव्हा वंदना बोलते, आई तुम्ही मला नका समजवू. तेव्हा वंदना बोलते, हे बघ शिवानी, इथून पुढे मी जे सांगेल ना तेच तुला करायचं आहे. हे असं पुन्हा तुला वागू देणार नाही मी. तुला तुझं भलं कळत नसेल, पण मला माझी मुलगी कायमची घरात बसलेली बघायची नाही आहे. पुरे झाली तुझी समाजसेवा. आणि शिवाचा हात पकडते आणि बोलते, चल. तेव्हा शिवा बोलते, आजी सांग ना, मला नाही जायचं. तेव्हा वंदना बोलते, चल म्हटलं ना. तेव्हा शिवा बोलते, प्लीज नाही, ऐकून घे. आणि वंदना तिला ओढत हात धरून घेऊन जाते. वंदना पूर्ण वस्तीतून शिवाला ओढत घेऊन जाते. सगळी लोक बघत असतात. घराजवळ आल्यावर शिवा बोलते, आई माझं ऐक ना एकदा. तेव्हा वंदना बोलते, मी तुझं काहीही ऐकणार नाही शिवानी, आता तू माझं ऐक. तू शिवानीची शिवा जरी झाली असली ना तरी एक विसरू नकोस, तू तुझ्या पप्पांची मुलगी नाही फक्त नसून माझीही मुलगी आहेस. आणि आता मी जो निर्णय सांगेल ना तो तुला मान्य करावाच लागेल. शिवानी, तुला स्वतःमध्ये बदल करावाच लागेल. हे बघू, उद्या तू माझ्यासमोर सोबत देवळात यायचं आणि देवी आईसमोर शपथ घ्यायची की यापुढे तू कोणावरही हात उचलणार नाही आणि मारामारी करणार नाही म्हणून. तेव्हा शिवा बोलते, आई अगं पण अशा लोकांना. तेव्हा वंदना बोलते, शिवानी, या लोकांमध्ये बदल करायची गरज नाही आहे, तुला ना स्वतःमध्ये बदल करावा लागेल. स्वतःमध्ये बदल करण्याची गरज आहे शिवानी. कैलास पाटील. वंदना आशूचं नाव न लावता तिच्या वडिलांचं नाव शिवासमोर लावते आणि तिथेच एपिसोड संपतो.